नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पूजाने घर सोडलेलं असतं. सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि एका बाजूला पूजा म्हणत असते की मी घरातून बाहेर पडून 2 तास झालेत आणि तरीसुद्धा कुणीही मला शोधायला आलंच नाही आहे. त्याचं तिला जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाला शोधण्यासाठी दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे जण गाडी घेऊन निघालेले असतात. कृष्णा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, माझ्या पूजेला काही होणार तर नाही ना हो. एकतर ती इथे नवीन आली आहे, तिला गावातले रस्तेसुद्धा माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे मला तिची खूप जास्त काळजी वाटते. ती चुकणार तर नाही ना. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, तिला काही होणार नाही, तू नको काळजी करू. आपण तिला शोधायलाच आता बाहेर पडलोय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला धीर देण्याचं काम दुष्यंत करत असतो आणि इथे सगळीकडे आता कृष्णा आणि दुष्यंत इथे पूजाचा फोटो दाखवत असतात आणि सगळ्यांना विचारत असतात, तुम्ही पूजाला कुठे बघितलत का? पूजा माझी बहीण आहे असं कृष्णा सांगत असते, पण कुणीही तिला बघितलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाबाई टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा मैनावती म्हणत असते, बाळजाबाई, अहो जाऊ द्या ना, त्या बाहेरच्या मुलीसाठी तुम्ही काय इतकं टेन्शन घेतलं आहे? तेव्हा ती नाही मिळाली तरी जाऊ दे, आपल्याला तिच्याशी काय करायचं आहे? तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असते, असं कसं बोलता तुम्ही? शेवटीला ती मुलीची जात आहे. कुठे गेले कुठे नाही आपल्याला कळायला नको? तेवढ्यातच इथे आता दुष्यंतचे वडील म्हणत असतात, आणि त्या मुलीला या घरामध्ये दुष्यंत घेऊन आलाय आणि तुम्ही असं कसं म्हणता की ती मुलगी गेली तर जाऊ दे? या घरातल्या सूनबाईची बहीण आहे ती. जबाबदारी आहे आपली, मग आपणच तिला शोधायला नको? तेव्हा बाळजाबाई म्हणत असते, अचानकपणे ही मुलगी कुठे गेली असेल? मला घाबरून पळून बिळून गेली की काय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळीकडे कृष्णा आणि दुष्यंत पूजाचा फोटो दाखवत असतात आणि ताई, काका, दादा करून सगळ्या लोकांना विचारत असतात, पूजाला कुठे बघितलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाला एकासुद्धा माणसाने बघितलेलं नसतं. तेव्हा इथे बाळजाबाई टेन्शनमध्ये असते. बाळजाबाई म्हणत असते की ही मुलगी अचानकपणे कशी काय पळून गेली? तिला इथे राहायला हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा आणि दुष्यंत गाडीमधून जात असताना इथे कृष्णाला भास होतो की एक मुलगी तिला आता पूजासारखी दिसते. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, ती बघा पूजाच आहे ती. आणि ती लगेच गाडीतून उतरते आणि धावत पळत त्या मुलीकडे जाते. तर ती पूजा नसून दुसरीच कुठली तरी मुलगी असते. तेव्हा इथे कृष्णा तिला सारी सारी म्हणत तिथून आता पुन्हा गाडीमध्ये बसायला येते. तेव्हा तिला फारच आता रडू आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू रडू नकोस. हे बघ पूजा सापडेल आपल्याला, तू नको काळजी करू. आपण तिला शोधून काढू. चल तू गाडीमध्ये बस, आपण तिला अजून सगळीकडे शोधूया. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा आता रडायची गप्प बसते. गाडीमधून जात असताना बाळजाबाईचा फोन आलेला असतो. बाळजाबाई म्हणत असते, काय रे, तुला कुठे सापडली का ती पूजा? दुष्यंत, तिचा काही पत्ता लागला का? दुष्यंत म्हणतो, नाही ना आई, सगळीकडे शोधलं तिला, कुणीच इथे पूजाला बघितलेलं नाही आहे. तिचा काही पत्ता लागलेला नाही. आम्ही शोधतो अजून तिला. आणि जयकांतला काही माहिती मिळाली का? बाळजाबाई म्हणते, नाही, जयकांतला सुद्धा ती पूजा कुठे गेले काही माहीत नाही. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, मग ठीक आहे, मी आता फोन ठेवतो, तिला शोधतो सगळीकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, चहाच्या टपरीपर्यंत पूजा हळूहळू चालत आलेली असते. तिथे आल्यानंतर तिथल्या दादांना म्हणते की मला पाणी आणि स्वच्छ ग्लासामध्ये मला चहा हवा आहे, एकदम क्लीन करा ते ग्लास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिथला माणूस म्हणतो, हो मॅडम, एकदम ग्लास क्लीन आहे, आणि तो तिच्यासाठी चहा घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे जण तिला शोधत येतच असतात. पण एका चहाच्या टपरीवरती पूजा बसलेली असते. त्या ठिकाणी 4-5 गुंड बसलेले असतात. त्यांना काही कामं नसतात. त्यातला एक गुंड येतो आणि तिच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणत असतात, काय मग, एकलीच आहेस काय? थांब, तुला कंपनी द्यायला तुझ्या शेजारी बसतो. तेव्हा इथे तो माणूस आता तिच्या शेजारी बसतो आणि तिची छेड काढत असतो.
तेव्हा इथे पूजा म्हणते, "एक मिनिट" आणि ती त्या माणसाला ढकलते. अजून दोघा तिघांना ढकलते आणि म्हणते, "माझ्या अंगाला हात नाही लावायचा तुम्ही, नाहीतर तुमची वरात काढीन मी आता." तेव्हा इथे काठी घेऊन पूजा सगळ्यांची धुलाई करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे जण आलेले असतात. तेव्हा कृष्णा म्हणते, "अहो दुष्यंत सरकार, या पूजेला तर बरं नाही ना हो, मग अचानक तिच्यामध्ये इतकी ताकद कुठून आली?" तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत आणि कृष्णा दोघेही आता आश्चर्यचकित झालेले असतात इथे आता पूजाला बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा एकटीच गुंडांबरोबर लढाई करते हे बघितल्यानंतर इथे आता दुष्यंतसुद्धा तिच्याबरोबर लढाई करायला आलेला असतो. त्याने सुद्धा ती काठी पकडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काठी पकडल्यानंतर पूजा त्याच्याकडे बघायला लागते आणि तिला शेवटीला वाटतं की चला, फायनली इथे दुष्यंत आला मला वाचवायला. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा तर बघा आश्चर्यानेच बघत असते. तिला असं वाटत असतं की एवढी ताकद पूजामध्ये आली तरी कुठून? तेव्हा इथे आता जेव्हा तिथे डीसुद्धा येतो, तेव्हा लगेच पूजा म्हणते की "चल डी, मागच्या वेळेला कसं त्या गुंडांना मारलं होतंस, तसं यांनासुद्धा मार." तेव्हा इथे दुष्यंतला वाटतं की मागच्या वेळेचं हिला कसं काय आठवलं? याचा अर्थ हिची मेमरी परत आली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे पूजाला वाटतं की "अरे देवा, आता माझं भांडं फुटलं. आता डीला कळेल की आत्तापर्यंत मी जे काही करत होते ते नाटक होतं का? माझी मेमरी परत आली आहे असंच वाटतंय त्याला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा मागे मागे जाते आणि तेव्हा तिला इथे कृष्णाने पकडलेलं असतं. ती म्हणते, "तुला काही नाही होणार हां पूजा, तुला काही नाही होणार." तर इथे गुंड लोकांची दुष्यंतने चांगलीच धुलाई केलेली असते. त्यांना चांगला मार दिलेला असतो, चोप दिलेला असतो आणि त्यानंतर त्यांच्यावरती इतका ओरडतो की सगळेजण पळून जातात. तेव्हा इथे पूजाला वाटतं की आपलं भांडं आता फुटलंय. तेव्हा ती टेन्शनमध्ये आलेली असते. दुष्यंत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, "तू मला ओळखलंस, याचा अर्थ काही गोष्टी घडून गेल्या होत्या, त्यासुद्धा आता तुला आठवत असतील ना? याचा अर्थ तुझी मेमरी परत आली आहे. हो ना पूजा, तुझी मेमरी परत आली आहे ना?" तेवढ्यातच इथे पूजा पुन्हा चक्कर येण्याचं नाटक करते आणि इथे बरोबर डीच्या खांद्यावरतीच पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणतो, "कृष्णा चल, तिला गाडीमध्ये बसूया आणि सगळ्यात आधी घरी घेऊन जाऊया." तेव्हा पूजाला घेऊन कृष्णा आणि दुष्यंत घरी घेऊन आलेले असतात आणि तिथे डॉक्टरांना सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं. डॉक्टर येतात, तिला चेक करतात. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, "कशी तब्येत आहे त्यांची? म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना?" तेव्हा इथे सगळे त्याच्याकडे बघत असतात. मैनावती म्हणते, "जाऊ दे ना, तुला काय एवढी तिची काळजी वाटते? तिला काय व्हायचं ते होऊ दे." तेव्हा प्रेक्षकांनो, जयकांत म्हणतो, "नाही नाही, म्हणजे मॅडम ठीक तर आहेत ना? अचानकपणे चक्कर आली ना म्हणून विचारतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला बरं वाटत नाही आहे हे जेव्हा कृष्णा बघते, कृष्णाला तर वाईटच वाटलेलं असतं. ते आपल्या बहिणीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत विचारत असतो की "डॉक्टर, पण तिला फ्लॅशबॅकमधल्या काही गोष्टी आठवल्या. याचा अर्थ तिची मेमरी परत आली आहे ना? म्हणजे ती बरी झाली असेल." तेव्हा डॉक्टर म्हणतात की "नाही." कारण का? बाळजाबाईने डॉक्टरांना खुणावलेलं असतं, सांगायचं की मेमरी अजून परत आलेली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणतो की "मला असं वाटलं की तिची मेमरी परत आली आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात की "नाही, फ्लॅशबॅकमधलं थोडंसं कधीतरी आठवतं. कारण का? घडून गेलेली गोष्ट इथे जर आता प्रेझेंटमध्ये पुन्हा ती घडत असते, ती जर सिमिलर असेल, तर ती गोष्ट आधीसुद्धा घडले असं आपल्याला पण वाटतच असतं ना. तसंच काहीसं त्यांच्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे. फ्लॅशबॅकमध्ये ती गोष्ट घडून गेली होती, म्हणून त्यांना कदाचित वाटलं असेल की ती गोष्ट आधीसुद्धा घडली, ती आत्तासुद्धा घडत असेल आणि म्हणून त्यांना आठवल्यासारखं वाटतं. पण खरं तर त्यांची पूर्णपणे मेमरी ही परत आलेली नसते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, "मी तिला केअर सेंटरमध्ये टाकायचा निर्णय घेतला आहे." डॉक्टर म्हणतात, "नाही नाही, त्यांना तुम्ही घरातून कुठेही बाहेर टाकू नका. ते घरी लवकरात लवकर बरे होतील. केअर सेंटरमध्ये लवकर बऱ्या होणार नाही. उलट तुमचा जास्त त्रास वाढेल त्यांनी तिथे कोणाला त्रास दिला तर." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो, "कृष्णा, मग आता तुलाच तुझ्या बहिणीची काळजी
व्यवस्थितरित्या घ्यावी लागेल मी अमेरिकेला गेल्यानंतर. तेव्हा कृष्णा म्हणते, मी घेईन तुझी काळजी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाने त्याच्या बॅग वगैरे पॅक केलेल्या असतात. तेव्हा तिथे दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय आहे सगळं, एवढ्या तू बॅग्स का काढल्यास इथे, इतक्या सुटकेस कशासाठी? तेव्हा कृष्णा म्हणते, इतक्या सुटकेस कशासाठी म्हणजे? अहो आता तुमच्यासाठी मी एवढा फराळ केला आहे, तो फराळ भरला आहे ना सगळ्या ह्या बॅगांमध्ये, आणि आता याच्यामध्ये तुमचे कपडे ठेवते, याच्यामध्ये गरम कपडे ठेवते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा एवढं लगेच तिथे नाही घेऊन जाता येत. तेव्हा कृष्णा म्हणते, ठीक आहे ना मग, एवढं लगेच नका घेऊन जाऊ, नंतर तुम्ही जाल तेव्हा घेऊन जा. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, अगं लगेच 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 नाही, लगेच म्हणजे इतकं सामान तिथे घेऊन जाता नाही येत. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, हे बघा तुम्हाला आता हे समजा घेऊन जावंच लागेल. तिथे तुमच्या राहण्याची व्यवस्था चांगली असेल, पण खाण्याची व्यवस्था चांगली नसेल तर मग जवळचा खाऊ असलेला कधीही बरा ना. म्हणून मी तुमच्यासाठी फराळाचं बनवले, तुम्ही या सगळ्या बॅगा घेऊन जायचं म्हणजे जायचं, कळलं तुम्हाला? तेव्हा दुष्यंत म्हणतो, बरं दे, अजून एखादी बॅग घे आणि ती सुद्धा दे, 4-4 बॅगा घेऊन जातो. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, ठीक आहे न्या, 4-4 बॅगा घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्ण बॅगा भरत असते, त्याचे कपडे भरत असते. दुष्यंत तिच्याकडे आपला बघत असतो. त्यांचं त्यांचं चालू आहे, पण इथे आता पूजाला खूप राग आलेला असतो. पूजा म्हणत असते की एवढे सगळे प्रयत्न करते डीला माझं होण्यासाठी, पण डी माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता ती आपली बॅग भरत असते. ती रागाच्या भरात बाजूला फेकून देते. तेव्हा त्याच्यातून एक बॉक्स बाहेर पडतो. तो बॉक्स इथे आता बाळजाबाईने उचललेला असतो. तो उघडून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये छान असं ब्रेसलेट असतं सोन्याचं, जे इथे दुष्यंतने पूजासाठी केलेलं असतं. तेव्हा ते बाळजाबाई बघते आणि ते परत पूजाला देऊन टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, पूजा म्हणत असते, हे काय चाललंय तुमचं? नाही सांगा ना, काय चाललंय? म्हणजे दुष्यंत इथून निघून गेल्यानंतर मी इथे काय करणार आहे? तेव्हा बाळजाबाई म्हणते, अगं काय झाले काय तुला? तू काय इथे एवढी तडफड करतीयेस? तेव्हा पूजा म्हणते, मी इथे दुष्यंतसाठी आली, डीसाठी आली, आणि तुम्ही त्याला अमेरिकेला पाठवायला निघालाय. मग जर तो अमेरिकेला जात असेल तर मी इथे राहून काय करू? मी काही करू शकणार नाही आहे, मला सुद्धा जावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजाबाई म्हणते, हे बघ, उद्या माझ्या पोराची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीही विघ्न येता कामा नये. मी तुला आत्ताच सांगते, त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, तू थोडे दिवस इथे राहा. एकदा का माझा मुलगा अमेरिकेला गेला की मग ती कृष्णा आहे ना, कृष्णा, तिला बघ इथे कशी पळून लावते ते. माझा मुलगा इथे असताना मी तिला तिथून बाहेर काढू शकत नाही. एकदा का तो अमेरिकेला गेला की तिला त्या घरातून हकलून दिली म्हणून समज, असं इथे बाळजाबाई म्हणत असते. जाता जाता तिने दरवाजाला बाहेरून लॉक केलेलं असतं. तेव्हा इथे आता लगेच पूजा म्हणते की बाळजाबाई, तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटलं सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील का? पण तेव्हा ना, ही पूजा नव्हती, पण आता पूजा आली, त्यामुळे ती तुम्हाला पुरून उरणार हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, पूजा म्हणत असते की तुम्हाला वाटतंय की डी इथून गेल्यानंतर काही दिवसांनी मी सुद्धा जाईन, तर तुमचा हा गोड गैरसमज आहे, जो की कधीही पूर्ण होणार नाही. तेव्हा काही झालं, डी इथे US ला जाणार नाही म्हणजे नाही, असं पूजा म्हणत असते. बाळजाबाई, तुम्ही बघाच मी आता काय करते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बॅगमध्ये ती पासपोर्ट ठेवत असते इथे दुष्यंतचा. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय करतेस तू? पासपोर्ट बॅगमध्ये टाकू नको, तो इथे बाहेरच ठेव, लगेच भेटला पाहिजे ना म्हणून. तेव्हा कृष्णासुद्धा पासपोर्ट बाहेरच ठेवते. पण जेव्हा इथे दुष्यंत सकाळी शोधत असतो तेव्हा त्याला पासपोर्ट कुठेही सापडत नाही. कारण प्रेक्षकांनो, तो चोरलेला असतो, आणि चोरलेला असतो पूजाने. पूजाने हा पासपोर्ट आता लपून छपून ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत सगळीकडे पासपोर्ट शोधत असतो. नंतर कृष्णाला आवाज देऊन म्हणतो, कृष्णे अगं माझं पासपोर्ट कुठे आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, बाळजाबाई म्हणत असते, ती म्हणत असते की बघितलं तुम्ही, आधी तुमचा इथे माज उतरवला आणि नंतर तुमच्या सुनबाईचा सुद्धा इथे माज उतरवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, एका दगडात मी 2 पक्षी मारलेत असं बाळजाबाईला वाटत असतं. तेव्हा इथे आता पासपोर्ट हा बरोबर
पूजाने चोरलेला असतो, जेणेकरून काहीही झालं तरीसुद्धा दुष्यंतची फ्लाईट मिस होईल आणि मग तो इथे US ला जाऊ शकणार नाही, असं प्रेक्षकांनो इथे पूजाला वाटत असतं.